महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात विरोधकांनी केले आंदोलन। रस्त्यावर उतरून केला निषेध। जन सुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करण्याची मागणी। सरकारच्या विरोधात मुर्दाबाद निषेध व विविध शब्दांनी केला तीव्र निषेध। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व इतर अनेक पक्षांनी महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक संदर्भात विरोध करीत हे विधेयक लोकशाहीला घातक व जनतेच्या अधिकाराच्या हनन असून हे तत्काळ रद्द करावे अशी थोर मागणी करीत निषेध व्यक्त केला। लोकांच्या हितामध्ये आहे काय हा पहिला तर याच्यावरती सत्ताधारी पक्षाने भाजपने उत्तर द्यायला पाहिजे। आज सामान्यांचा आवाज दाबण्याचं काम हे सत्ताधारी भाजप पक्ष करत आहे। उद्या भविष्यामध्ये आपण जर पाहिलं तर अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर या सरकारला जबाब विचारू शकणार नाही। अशा प्रकारचे चुकीचे कायदे आणण्याचं काम, दबाव त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम जे आहे हे सत्ताधारी भाजप पक्ष करत आहे। आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज लोकांचा आवाज म्हणून या ठिकाणी उभे आहोत। लोकांना व्यक्त होण्याची पण जर संधी या सरकारमध्ये मिळत असेल तर या दडपशाहीला आम्ही कधीच या ठिकाणी सहन करणार नाही। आज शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करण्याचं काम या ठिकाणी करत आहे, पण कुठेतरी आम्हाला आज डाव्या पक्षातर्फे आणि महाविकास आघाडी पक्षातर्फे संबंध महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायदा जो आहे तो रद्द करावा याच्यासाठी आंदोलन चाललेलं आहे। या ठिकाणी पोलिसांनी आम्हाला बंदी घातली तरी सुद्धा तुम्ही पाहिलं की लोकांचा प्रक्षोभ इतका आहे। या ठिकाणी जो कायदा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे, जनतेचा रोष आहे या सरकारवर आणि तो प्रक्षोभ आहे। जनतेचा प्रक्षोभ लोकांसमोर येऊ नये आणि त्याच्या आंदोलनात रूपांतर होऊ नये म्हणून त्यांनी हा कायदा आणलेला आहे। त्यामुळे या कायद्याचा विरोध करतो, तो कायदा रद्द झाला पाहिजे। तो कायदा हा घटना विरोधी आहे आणि त्यामुळे कधी हे दोन वर्ष कायदा हा त्या ठिकाणी आहे।